नमस्कार मित्रांनो, येत्या 28 जूनला तुमचा टीईटीचा पेपर असेल आणि टीईटीच्या पेपरमध्ये तुम्हाला मानसशास्त्रावर कशा पद्धतीने प्रश्न विचारते आज आपण पाहणार आहोत। पीवायक्यू क्वेश्चन असतील, वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतील, 30 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारतात, यावर उपयोजनात्मक प्रश्न असतात, व्याख्येवर प्रश्न असतात, फरक स्पष्ट करा याच्यावर प्रश्न असतात। मग हे प्रश्न असतात कोणते हे पाहणार आहोत। हेच प्रश्न तुम्हाला विचारतील आणि 99% विद्यार्थी इथं बघा चूक करतात, म्हणून हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल आणि तुम्हाला टीईटीची तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। समोर आपण सुरू करूया आपल्या प्रश्नांना। पहिलाचा प्रश्न तुम्हाला काय म्हटलेला आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान हे वाढ आणि विकासाच्या संदर्भातील मुख्य फरक स्पष्ट करते। आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर बघा, इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा, चुकले तरी चालते परंतु कमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर येणं खूप महत्त्वाचं आहे। बघा काय म्हटलेलं आहे, वाढ ही गुणात्मक असते, विकास ही संख्यात्मक असते। त्याच्यानंतर बघा दुसरं म्हटलेलं आहे, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते तर विकास हे अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। तिसरा ऑप्शन बघा, विकासाचा संबंध फक्त शारीरिक बदलांशी असतो। त्याच्यानंतर वाढ आणि विकास हे दोन्ही संकल्पना पूर्णपणे एकच आहे। तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय, ऑप्शन क्रमांक दुसरा आहे, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते। जर वाढ थांबली नसती तर आज आपण आभाळा एवढे झालो असतो, आहे की नाही। मग आपली वाढ उंची वाढत गेली असते, आहे की नाही। एक विशिष्ट गोष्ट आहे की आपली पियुषिका ग्रंथी आपल्या उंचीवर नियंत्रण करत असते। जर बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विशिष्ट वयानंतर आपलं काय राहते तर आपली वाढ थांबत असते। जर वाढ थांबली नसती तर आज तुम्ही पहा की आपण किती झालो असतो, आभाळा एवढ्याला झालो असतो, कोणी किती उंचीचा असता। परंतु जनरल गोष्ट आहे, विकास ही जी आहे अखंडपणे चालणारी क्रिया ही पूर्णपणे विपरीत आहे। आणि बघा अखंडपणे चालत असताना आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंत आपला विकास होत असतो। विकास होत असतो म्हणजे बघा, पहिले मूल ज्यावेळेस जन्मते त्यावेळेस तो रेंगू लागते, रडू लागते, आहे की नाही। मग त्याच्यानंतर तो दुसऱ्याच्या अनुकरणाने शिकू लागते, शिकत असताना तो चालण्याचा प्रयत्न करते, चालत असताना शिकतो, शिकण्यात शाळेत जातो, कुठेही जातो। मग त्याचा विकास हळूहळू समाजाच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून किंवा मग विशिष्ट गोष्टीचं अनुकरण करून तो त्याचा विकास साधत असतो। आणि विकास होत असताना हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत विकास त्याचा होतच असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायची, हा फरक तुम्हाला समजला पाहिजे। ओके, या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला काय म्हटलेला आहे, जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासाची पहिली पायरी कोणती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे। याही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका। हे प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे, हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत। बघा, पहिला दिलेला आहे वेदनकारक अवस्था, त्याच्यानंतर दुसरा आहे क्रियापूर्व अवस्था, त्याच्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था, त्याच्यानंतर औपचारिक क्रियात्मक अवस्था। आता लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर काय तर वेदनकारक अवस्था। मग जीन पियाजेने जे अवस्था सांगितलेल्या 4 अवस्था सांगितल्या, विचारतात प्रश्न किती अवस्था सांगितल्या, 4 अवस्था, 4 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहे। मग याच्यातली पहिली अवस्था जी आहे, पहिली पायरी 0 ते 2 वर्षापर्यंत येते। 0 ते 2 वर्ष, 0 ते 2 वर्षापर्यंत ही जी राहते वेदनकारक अवस्था। यामध्ये बघा, लहान बालक ज्यावेळेस छोटासा राहतो तो आपल्याला भूक लागली की रडण्याचा प्रयत्न करतो, रडल्यावर आपल्याला त्याची वेदना कळतात आणि तो थोडा अनुकरणाने आपल्याजवळून शिकत असतो। मग आपल्या उत्तर म्हणजे एखादा प्रश्न आपण हळू विचारला समजा लहान बालकाला, तर तो आपल्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत असतो। आपण त्याला बोलत राहिलो की तो थोडा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो, तो अनुकरणाने शिकत असतो, सरावाने शिकत असतो। चला, एवढं क्लिअर आहे, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। बघा, जर तुम्हाला याच्या PDF पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा। जॉईन होण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असेल, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल। ज्यावेळेस ही लेक्चर येत असेल तर आपण त्याच्यामध्ये टाकत असतो, म्हणून व्हॉट्सअप चॅनललाही तुम्ही जॉईन होऊन जा। बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला दिलेला आहे, अध्ययन म्हणजे वर्तनात कायमस्वरूपी प्रगतशील बदल होय। ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केलेली आहे। अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी आणि प्रगतशील बदल अशा पद्धतीचा आहे। तर तुम्हाला लक्षात कोणती व्याख्या ठेवायची आहे, तुम्हाला फक्त 2-4 शब्द लक्षात ठेवायचे, पूर्ण व्याख्या नाही आली तरीही चालते। मग काय आहे, कायमस्वरूपी प्रगतशील बदल ही अध्ययनाची व्याख्या कोण केली तर ही व्याख्या केलेली आहे गिलफोर्ड यांनी। कोण केलेली आहे, गिलफोर्ड यांनी केलेली आहे। हे लक्षात तुम्ही ठेवू शकता। समोरचा प्रश्न आता आपण बघूया,
बघा काय म्हटलेलं आहे चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये लेव वेगोत्स्की याच्या उपपत्तीनुसार बालकाच्या विकासात सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे लेव वेगोत्स्की यांच्या उपपत्तीनुसार. तर बालकाच्या विकासात, आता विकास ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला विकासावर आतापर्यंत प्रश्न जास्त पाहायला मिळाले. मग हे विकास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, म्हणून जे बघा इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे अनुवांशिकता, त्याच्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक आंतरक्रिया, त्याच्यानंतर शारीरिक परिपक्वता आणि केवळ बक्षीस आणि शिक्षा. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक आंतरक्रिया ज्यावेळेस होत असते तर बालकाचा विकास होत असतो. ज्यावेळेस तो समाजात राहतो, समाज जसा असेल त्याचा विकास तसा होत असतो. एखादा जर वेल एज्युकेटेड सोसायटीमध्ये राहत असेल तर तो बी वेल एज्युकेटेड होतो. आणि जर एखादा बालक जे आहे समजा कुठं झोपडपट्टी मध्ये राहत असतो त्याचा विकास त्या पद्धतीने होते. म्हणजे सामाजिक आंतरक्रिया जशी असेल त्याच पद्धतीने तिथं काय होईल त्याचा विकास होत असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न पाचवा तुम्हाला काय विचारलेला आहे बघा. लॉरेन्स कोलबर्ग यांनी मानवाच्या विकासाचे किती टप्पे स्पष्ट केले आहे आणि कोणत्या टप्प्यामध्ये विकासाचे टप्पे सांगितलेले आहे, कोणत्या विकासाचे टप्पे स्पष्ट केले बघा. आता इथं शारीरिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास आणि भाषा विकास. आता लक्षात घ्या यांनी काय केलेलं आहे तर नैतिक विकासाचे टप्पे त्यांनी सांगितलेले आहे. तीन भाग आणि तीन त्याला काय म्हणतो आपण 3 अवस्था आणि 6 टप्पे त्यांनी काय केलेले आहे तर स्पष्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये नैतिक विकास हा एक टप्पा आहे, लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे. मग बघा समोरचा प्रश्न बघूया आपण आता. 6व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे. 6व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये बघा खालीलपैकी कोणती पद्धत ही बाल मानसशास्त्रात स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जाते. अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. बघा प्रायोगिक पद्धत, आंतरनिरीक्षण पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, समष्टी पद्धत. सिंपल गोष्ट आहे. खालीलपैकी कोणती पद्धत स्वतःच्या वर्तन, स्वतःचं वर्तन म्हणजे काय आत्मनिरीक्षण आपण म्हणत असतो. आत्मनिरीक्षण ही पद्धत जी आहे ती पद्धत आपल्या स्वतःच्या निरीक्षणासाठी वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आंतरनिरीक्षण पद्धत आपण त्याला म्हणतो. यामध्ये वेळ खर्च कमी लागतो, त्यानंतर स्वतःचं निरीक्षण राहते म्हणून आपण कधीही निरीक्षण करू शकतो. ओके, आणि याच्यामध्ये तोटे बी भरपूर आहे. तर हे जे पी पद्धती आहेत, प्रायोगिक पद्धत झाली, जीवन वृत्तांत पद्धतमध्ये प्रश्नरूप बालकाच्या समस्या लक्षात ठेवायच्या. प्रश्नरूप बालकाच्या समस्या कोणत्या पद्धतीत राहतात तर जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये राहतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 काय म्हटलेला आहे. थॉर्नडाईक याने मांडलेल्या अध्ययनाच्या नियमात खालीलपैकी कोणत्या मुख्य नियमांचा समावेश होत नाही. कोणत्या नियमाचा समावेश होत नाही. थॉर्नडाईक यांनी काय केलेलं आहे. थॉर्नडाईक एक अमेरिकन शास्त्रज्ञ होता, मानसशास्त्रज्ञ. याने काय केलेलं आहे तर याने 3 नियम मांडलेले आहे. कोणते नियम मांडलेले होते तर हा सज्जतेचा नियम त्याचाच आहे, सज्जतेचा नियम बी त्याचाच आहे. त्याच्यानंतर बघा पुनरावृत्तीचा नियम त्याचाच आहे आणि परिणामाचा नियम त्याचाच आहे, परंतु त्यांनी हा नियम मांडलेला नाही. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 4. ओके, मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे सज्जतेचा नियम म्हणजे बघा कोणत्याही विषयात तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुमची सज्जता असली पाहिजे. तुमचा ध्येय, उद्दिष्ट आणि तुमची आवड, कल त्याच्याकडे असला पाहिजे कोणताही विषय शिकण्यासाठी. म्हणजे आता जर तुम्हाला मानसशास्त्र शिकायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तुमचा कल नसेल तिकडं, तर तुम्ही त्या विषयाला व्यवस्थित शिकू शकत नाही. परंतु तुम्ही जर सज्ज असाल शिकण्यासाठी कोणताही विषय, तर तुम्ही जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला ना तर तुम्ही सहज सज्जतेच्या नियमानुसार शिकण्याकडे प्रवृत्त होत असता. त्याच्यानंतर पुनरावृत्तीचा नियम. मग काय एकदा तुम्ही जर सज्ज झाले तर पुनरावृत्ती, त्या विषयाची पुनरावृत्ती करत राहायची, पुन्हा पुन्हा आपण त्याला शिकत राहायचं, तर आपला सराव चांगल्या पद्धतीने होते. म्हणजेच बेस्ट परफेक्ट बघा, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला परफेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर परिणामांचा नियम म्हणजेच बघा आपण जे नॉलेज घेत असतो त्याचा परिणाम आपण दुसरीकडे घेऊ शकतो. जसं की आपण जर लहानपणी गणित शिकला असेल तर व्यवहारात आपल्याला गणिताचा उपयोग करता येते. म्हणजे याचा परिणामाचा नियम, हे 3 नियम त्यांनी सांगितलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला 4. ओके, चला समोरचा प्रश्न आता 8वा प्रश्न आपण पाहूया. काय म्हटलेला आहे. अभिजात अभिसंधान
ही उपपत्ती कोणी मांडली? खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि हा वारंवार विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला उपपत्त्यावर प्रश्न विचारतात. कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर कसा, त्याच्यानंतर कसा पद्धतीनं प्रयोग केलेला हे तुम्हाला विचारतात. हे 100% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग BF स्किनर, त्याच्यानंतर इव्हॉन पॅव्लोव, अल्बर्ट बंधुरा, कोहलर. बघा BF स्किनरने कबुतरावर केलेला आहे, कबुतरावर प्रयोग केलेला आहे. बघा त्याच्यानंतर इव्हॉन पॅव्लोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला, कुत्रा. आता याच्यामध्ये ही उपपत्ती खूप महत्वाची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर बी काय? इव्हॉन पॅव्लोव हे एक रशियन शास्त्रज्ञ होता, मानसशास्त्रज्ञ. कोहलरनं बघा सुलतान नावाच्या चिंपांजीवर केलेला आहे, सुलतान नावाचा चिंपांजी. या माकडावर त्यांनी प्रयोग केला. आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा, याच्यामध्ये इव्हॉन पॅव्लोव याने काय केलं? कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. आणि कुत्र्यावर प्रयोग करत असताना त्याने काय केलं तर नैसर्गिक चेतक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया ह्या गोष्टी पहिले राहतात. त्याने काय केलं? पहिले नैसर्गिक चेतक दाखवलं, नैसर्गिक चेतक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया. ओके, हा झाला. पहिले कसं आहे, आता समजा आपण कुत्र्याला पोळी दाखवली. ओके, समजून घ्या मी काय सांगतो. आपल्या भाषेत जर आपण मानसशास्त्र शिकलो तर सहज समजून जाते. नैसर्गिक चेतक म्हणजे काय? पोळी जर आपल्याला जर दुसऱ्याकडून प्रतिक्रिया करून घ्यायची असेल तर आपण त्याला पोळी दाखवली की तो लाळ गाळणं सुरू करतो, म्हणजे त्याच्या तोंडाला लाळ सुटणं सुरू होते. हे नैसर्गिक चेतक म्हणजे काय होते तर त्याला आपण पोळी म्हणणार. आणि त्याची प्रतिक्रिया काय आहे तर ती लाळ आहे. ओके, ते लाळ गाळणं सुरू करते. आता याच्यासोबत त्यांनी काय केलं होतं? मग याच्यासोबत त्यांनी केलं होतं की नैसर्गिक चेतकासोबत ओके त्याने कृत्रिम चेतक जोडला. कृत्रिम चेतक म्हणजे काय तर घंटा. ओके, घंटा वाजवली की कुत्र्याला कळायचं की घंटा वाजली, आता अन्न आपल्याला मिळणार आहे. मग इथं नैसर्गिक प्रतिक्रियाच आपल्याला अपेक्षित होती. नैसर्गिक प्रतिक्रिया आपल्याला काय होती? आवश्यक होती इथं. मग बघा त्याने काय केलं? मग नैसर्गिक चेतक काढून टाकला, मग कृत्रिम चेतक ठेवला म्हणजे घंटा. आणि घंटा वाजला की इकडे आपल्याला तरीही नैसर्गिकच प्रतिसाद मिळेल. नैसर्गिक प्रतिसाद म्हणा, प्रतिक्रिया म्हणा मिळेल. ओके, चला. त्याने काय केलं? मग अशा पद्धतीचा प्रयोग केलेला आहे कुत्र्यावर. पहिल्यांदा काय केलं त्याने? नैसर्गिक चेतक म्हणजे पोळी दाखवली तर कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायची, नैसर्गिक प्रतिक्रिया भेटायची. मग त्यानं काय केलं? नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक जोडला, म्हणजे समजा आपण घंटाही वाजवला तरी त्याच्याकडून क्रिया व्हायची. आता त्याला माहित झालं की आता घंटा वाजली की आपल्याला पोळी भेटायला लागली. आता निव्वळ त्यानं काय केलं? काहीच नाही केलं, फक्त नैसर्गिक चेतक हटवून टाकला आणि कृत्रिम चेतक ठेवला. म्हणजे बघा, फक्त घंटा वाजवला तरी त्याच्याकडून लाळच गळायची. हा प्रयोग त्यानं सिद्ध करून दाखवलेला आहे. चला, हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. समोर जाऊया. समोरचा प्रश्न आता आपण पाहूया. आता आपण 9वा प्रश्न पाहणार आहोत. नैसर्गिक गरजा असणाऱ्या बालकांना सामान्य बालकांसोबत एकाच शाळेत शिक्षण देणे या संकल्पनेला काय म्हणतात असा प्रश्न आहे. विशेष शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, एकात्मिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण त्याला म्हणतो. बघा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वसमावेशक शिक्षक. म्हणजे जसं की मंद असेल, लंगडा असेल किंवा खुळा असेल तर त्याला बी आपण सामान्य व्यक्तीसोबत, सामान्य विद्यार्थ्यासोबत शिकवू शकतो. याला काय म्हणतो आपण? सर्वसमावेशक शिक्षण. समजलं? या प्रश्नाचं उत्तर झालं. समोरचा प्रश्न पाहूया आता. 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. बालकाच्या बुद्धिमत्ता मापनासाठी बुद्ध्यांक IQ काढण्यासाठी अचूक सूत्र कोणते आहे? तर अचूक सूत्र आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बुद्ध्यांक. म्हणजेच बघा, बुद्ध्यांक काढण्यासाठी तुम्हाला मानसिक वय भागीला शारीरिक वय गुणिला 100
हा एक सूत्र आहे बुद्ध्यांक काढण्यासाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा 11व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. सराव, अनुकरण, प्रयत्न, प्रमाद याद्वारे होणाऱ्या अध्ययन प्रामुख्याने कोणत्या वयोगटातील बालकामध्ये जास्त दिसून येते. तर बघा यामध्ये बघा किशोरावस्था, कौमारी अवस्था, अर्भकावस्था व पूर्व बालव्यावस्था, त्याच्यानंतर बघा प्रौढावस्था. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की याच्यामध्ये सराव, अनुकरण याने शिकतो, तर हे आहे अर्भकावस्था किंवा पूर्व बाल्यावस्था. 0 ते 2 वर्षापर्यंत राहते, तो सरावाने शिकत असतो, अनुकरणाने शिकत असतो. प्रयत्न प्रमाद पद्धती ही थॉर्नडाईक यांनी मांडली होती, लक्षात ठेवायचं आहे. बघा 12वा प्रश्न काय म्हटलेला आहे. एखादा विद्यार्थी गणिताचा अभ्यास करताना जुन्या अनुभवाद्वारे नवीन कठीण उदाहरणे सोडवण्यासाठी तयार राहतो किंवा मग तेव्हा तो कोणते अध्ययन संक्रमण असते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. अध्ययन संक्रमणावरही प्रश्न विचारतात, मग याची बी लक्षात ठेवायचे. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे धन संक्रमण. धन संक्रमण म्हणजे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस लहानपणी कोणतंही गणित शिकला असेल आणि नफा तोटा जर समजा शिकला असेल, तर आपण बिझनेस करत असताना या वयात सुद्धा आपण त्याचा उपयोग करून जर नफा तोटा काढत असेल, तर याचा अर्थ आपला धन संक्रमण झालेला आहे. मग यासाठी बघा हा प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. ओके, चल समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न 13वा काय म्हटलेला आहे. किशोरावस्थेतील मुलांचा विकास होताना त्यांना वादळ आणि तणावाचा काळ असे कोणत्या मानसशास्त्राने म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे स्टॅनली हॉल यांनी म्हटलेलं आहे. स्टॅनली हॉल यांनी म्हटलेलं आहे की हे वादळ आणि तणावाचा काळ असते. ओके, ॲडोलेसन्स त्याला म्हणत असतो. चला समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 14व्या क्रमांकाचा प्रश्न. अध्यापन पद्धतीमध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे म्हणजे काय होते. तर बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. आधी कठीण संकल्पना सांगून सोप्या गोष्टी सांगणे, नंतर त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे आधी प्रत्यक्ष वस्तू किंवा उदाहरणे दाखवून नंतर सिद्धांताकडे जाणे. त्याच्यानंतर दिलेलं आहे केवळ व्याख्या पाठ करून घेणे. आणि चौथं दिलेलं आहे शिक्षकाने स्वतःच्या कृती करणे. सिंपल गोष्ट आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे हे विचारतात, मग ही पद्धत आपल्याला वापरता आली पाहिजे आपल्या लाईफमध्ये. बघा आधी प्रत्यक्ष वस्तू दाखवणे किंवा उदाहरण देणे, नंतर त्या सिद्धांताकडे नेणे. समजलं. जसं की आपल्याला घड्याळ शिकवायची आहे. ओके, आणि घड्याळ शिकवत असताना त्यांना पहिले लहान लेकरांना घड्याळ कशी असते ते माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर छोटा काटा कोणता बनतो, मोठा काटा काय करतो, त्याच्यानंतर सेकंदाचा उपयोग काय आहे, ह्या सर्वाचा उपयोग करून आपल्याला नंतर त्याला त्याचे अंशात्मक कोन काढायला लावणे किंवा मग किती वेळानंतर तो एकमेकाला ओलांडेल अशा पद्धतीचे उदाहरण आपण त्याला सांगू शकतो. समजलं. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न एक मिनिट. हा समोरचा प्रश्न हा आहे. या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघा. या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 15वा. मर्मदृष्टी अध्ययन या उपपत्तीशी खालीलपैकी कोणते मानसशास्त्र संबंधित आहे. तर मर्मदृष्टी याने चिंपांजी माकडावर काय केला होता, तर प्रयोग केला होता. त्यासाठी कोहलर हा शास्त्रज्ञ काय आहे, तर संबंधित आहे. ओके, चला इथं आपण अशा पद्धतीने 15 महत्वपूर्ण प्रश्न पाहिले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. टीईटीच्या तयारीसाठी डेली संध्याकाळी 4 वाजता आपला गणिताचा क्लास राहतो, रात्री 9:15 वाजता इंग्रजीचा क्लास राहतो. तयारीला राहा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये 4:30 वाजता. धन्यवाद.